Today we start the second chapter, mathematical method. पहिलं चॅप्टर तुम्हाला पी एस पाटील सरांनी शिकवलंच असेल. आता आपण आज सेकंड चॅप्टरकडे जाऊ. मॅथमॅटिकल मेथड. मी तुम्हाला हे सेकंड चॅप्टर शिकवणार आहे. नाउ इन फिजिक्स वी विल नीड सर्टन मॅथमॅटिकल टूल्स. फिजिक्सचा आपण विचार केला तर आपल्याला काही मॅथमॅटिकलचे टूल्स आहेत ते आवश्यक असतात. आणि टू अंडरस्टँड द सब्जेक्ट फिजिक्स, द वेक्टर ॲनालिसिस अँड द एलिमेंटरी ऑर बेसिक कॅल्क्युलस आर टू अमॉंग दीज. आता याच्यामध्ये जे मॅथमॅटिकल टूल आहेत, तर पहिला मॅथमॅटिकल टूल काय आहे तर वेक्टर ॲनालिसिस, आणि दुसरं आहे कॅल्क्युलस, बेसिक कॅल्क्युलस ऑर एलिमेंटरी कॅल्क्युलस. या दोन गोष्टी आपल्याला फिजिक्समध्ये यूज कराव्या लागतात किंवा ॲप्लाय कराव्या लागतात. तर ह्या दोन मॅथमॅटिकल गोष्टी ज्या आहेत किंवा मॅथमॅटिकल टूल्स जे आहेत ते आपल्याला काय करावं लागतात, यूज करावं लागतात. नाउ अप टू 10th स्टँडर्ड अँड इन द फर्स्ट चॅप्टर we study many physical quantities, and this physical quantity mainly classified into two types. आपण 10वीपर्यंत त्याच्यानंतर 11वीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटी आपण स्टडी केलेल्या आहेत. आणि या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, या फिजिकल क्वांटिटीज मेनली किती ग्रुपमध्ये वर्गीकरण होतात? दोन ग्रुपमध्ये वर्गीकरण होतात. एक म्हणजे स्केलर्स आणि दुसरं म्हणजे वेक्टर्स. फिजिकल क्वांटिटी किती ग्रुपमध्ये क्लासिफाईड होतात? दोन. एक म्हणजे स्केलर, दुसरं म्हणजे वेक्टर. स्केलर म्हणजे काय? अदिश. आणि वेक्टरचा मराठी अर्थ काय होतो? सदिश. आता अदिश म्हणजे काय की दिशा नसलेला, दॅट इज इट डज नॉट हॅविंग एनी डायरेक्शन. आणि वेक्टर म्हणजे काय? सदिश म्हणजेच काय? इट हॅविंग डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत डिटेलमध्ये की वेक्टर ॲनालिसिस. काय बघणार आहोत आपण? वेक्टर ॲनालिसिस. आता इन द फर्स्ट चॅप्टर वी लर्न डिफरंट आस्पेक्ट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज लाईक देअर डिव्हिजन इंटू फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज अँड देअर युनिट्स, डायमेन्शन्स. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचा आपण काय केलं? स्टडी केला. आणि तो स्टडी करताना त्या फिजिकल क्वांटिटी आहेत दोन भागामध्ये काय केलेल्या आहेत? विभागले गेलेले आहेत. एक म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरं म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण त्याचे युनिट बघितलं होतं. फंडामेंटल युनिट बघितलं, डिराइव्ड युनिट बघितलं, त्यानंतर आपण डायमेन्शन्स बघितले पहिल्या चॅप्टरमध्ये. नाउ you also need to understand that physical quantity may not be fully described by magnitude and unit. आपल्याला काय आवश्यक आहे? आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या पूर्णपणे मॅग्नेट्यूड आणि युनिटने डिस्क्राईब होत नाही. पूर्णपणे मॅग्नेट्यूड आणि युनिटने डिस्क्राईब होत नाही. तर त्याला डिस्क्रिप्शनसाठी काही गोष्टी आवश्यक असतात, जसं की डायरेक्शन आहे, नंतर त्याचा पर्टिक्युलर व्ह्यू आहे, एक्सेट्रा जे काय आहेत ते. आता याच्यामध्ये आपण जर विचार केला, फॉर एक्झाम्पल मॅन वॉक विथ सर्टेन स्पीड इन गिवन टाईम. आता याच्यात जर आपण विचार केला तर स्पीड ही फिजिकल क्वांटिटी आली, टाईम फिजिकल क्वांटिटी आली. मग याच्यावरून मॅन वॉक विथ सर्टन स्पीड इन अ गिवन टाईम, काहीतरी वेळात त्या माणसाने काहीतरी स्पीडने काहीतरी अंतर काय केलं? कापलं. याच्यावरून आपण डिस्टन्स काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. पण तो कुठल्या बाजूला गेला हे आपल्याला माहीत नाही. दॅट मीन्स हिअर वी कॅनॉट फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय मॅन. Here we can find the distance traveled by man, but we cannot find in which direction he goes or he walk.
वी कॅनॉट फाइंड. तो कुठल्या डायरेक्शनला गेलेला आहे, तो कुठल्या डायरेक्शनला गेलेला आहे हे आपण फाइंड करू शकत नाही. फक्त त्याचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं आहे ते आपण काय करू शकतो, फाइंड करू शकतो. नाउ देअरफॉर सच अ क्वांटिटी दॅट नॉट शो द डायरेक्शन इज कॉल्ड ॲज अ स्केलर. मग जी क्वांटिटी डायरेक्शन दाखवत नाही त्याला आपण काय म्हणतो, स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी. स्केलर्स ऑर स्केलर क्वांटिटी. अँड द स्केलर्स कॅन बी डिस्क्राईब ओनली मॅग्नेट्यूड. स्केलर काय दाखवतं, फक्त मॅग्नेट्यूड डिस्क्राईब करतं. वेअर ॲज द अदर फिजिकल क्वांटिटी कॅन डिस्क्राईब मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज व्हेक्टर्स ऑर वेक्टर क्वांटिटी. म्हणजेच काय की दुसरा प्रकार काय आहे की ज्या क्वांटिटी फक्त मॅग्नेट्यूड दाखवतात त्याला आपण काय म्हणतो, स्केलर म्हणतो. आणि ज्या क्वांटिटी मॅग्नेट्यूड पण दाखवतात आणि डायरेक्शन पण दाखवतात त्याला आपण काय म्हणतो, व्हेक्टर असं म्हणतो किंवा व्हेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. नाउ इन डिटेल we learn the scalars and vector in the next topic with example. आपण पुढच्या टॉपिकमध्ये एक्झाम्पलच्या सहाय्याने स्केलर्स आणि वेक्टर्स हे डिटेलमध्ये काय करणार आहेत, स्टडी करणार आहेत किंवा डिटेलमध्ये आपण त्याला बघणार आहोत. नाउ फर्स्ट वी सी 2.2.1 स्केलर्स ऑर स्केलर क्वांटिटी. नाउ द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड by their magnitude only is called as scalars or scalar quantity. आता याच्यामध्ये द स्केलर क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे की ज्या क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब होतात कशाने, त्याच्या मॅग्नेट्यूडने, फक्त मॅग्नेट्यूडने, त्याला आपण काय म्हणतो, स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी असं म्हणतो. त्याची अल्टरनेटिव्ह डेफिनेशन काय आहे, तर त्याची अल्टरनेटिव्ह डेफिनेशन आहे द फिजिकल क्वांटिटी हॅव्हिंग ओनली मॅग्नेट्यूड. म्हणजेच काय की ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्नेट्यूड असतं किंवा मॅग्नेट्यूड लागतं त्याला काय म्हणतो आपण, स्केलर क्वांटिटी किंवा स्केलर्स असं म्हणतो. नाउ हिअर द स्केलर्स कॅन बी स्पेसिफाईड बाय अ नंबर अँड युनिट. स्केलर जे आहेत ते फक्त आपण कशाने दाखवतो, नंबर आणि युनिट. स्केलर आर स्पेसिफाईड बाय नंबर अँड युनिट. आता त्याचं आपण एक्झाम्पल बघू. कसं एक्झाम्पल, आता फॉर एक्झाम्पल लेंथ ऑफ रॉड इज 5 मीटर. आता इथं लेंथ काय दाखवलेली आहे, 5 मीटर. कसली, रॉडची. हिअर द लेंथ इंडिकेट दॅट द रॉड इज 2 times रॉड इज 5 times लॉंगर दॅन इट्स स्टँडर्ड युनिट, मीटर. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जो रॉड आहे तो किती पटीने जास्त आहे, 5 पटीने जास्त आहे त्याच्या स्टँडर्ड युनिट मीटरपेक्षा. किती पटीने जास्त आहे, 5 पटीने तो काय जास्त आहे. आता याच्यामध्ये 5 इज अ नंबर. 5 काय नंबर आहे. 5 इज अ नंबर इन मॅग्नेट्यूड आणि मीटर इज अ युनिट. 5 जो नंबर आहे तो कशामध्ये आहे, मॅग्नेट्यूडमध्ये आहे. म्हणजेच काय, द हिअर द नंबर 5 is the magnitude and the meter is the unit. Meter is the unit. By this we get the complete idea of length of rod. आणि याच्यामुळे आपल्याला काय मिळतो, त्या रॉडची लेंथ कम्प्लिटली काय होते, कळते आहे. देअरफॉर लेंथ इज अ स्केलर क्वांटिटी. म्हणून लेंथ काय, स्केलर क्वांटिटी. तसंच द स्केलर क्वांटिटीचा आपण विचार केला तर एक्झाम्पल्स ऑफ स्केलर क्वांटिटी आर मास, टाईम, टेम्परेचर, डेन्सिटी, वर्क, डिस्टन्स एक्सेट्रा इत्यादी ज्या काय आहेत त्या स्केलर क्वांटिटी आहेत. थँक्यू.